तिथं जिल्हा परिषद मैदान ज्याला म्हणतात ते सर्व नंबर 140, 41 आणि 42 ही सरकारी शाळेच्या नावे आज सातबारा आहे. 1893 काशीमठ संस्थान, सिद्धेश्वर मठ संस्थानचे गुरुवर्य यांनी 1893 तत्कालीन क्रांतिकारी काळाने शाळेसाठी शिक्षणासाठीची जागा मागितली होती. त्यांच्या मागणीनुसार मठाधिपतीने त्यावेळेस 12 एकर 3 गुंठे जागा त्यांना दिली. पण 21 गुंठ्यामध्ये पूर्वजांच्या समाध्या आणि विहीर असं ते प्राचीन असल्यामुळे अवशेष त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना तेवढी समाधीची जागा 21 गुंठे सोडून 12 एकर 3 गुंठे 40, 41, 40 आणि 42 ही जमीन दान म्हणून शाळेसाठी दिली. आणि त्याच्यावर याचा उपयोग शाळेसाठीच व्हावा, दुसरा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी सिद्ध होऊ नये. आणि 21 गुंठे जागा ही मठालाच 1923 पर्यंत ही मठाच्याच नावे वर्ग 2 मध्ये होतं इथे. आणि त्या माध्यमातून त्याचा अभ्यास करून 21 गुंठे स्वतंत्र जागा होती. तर स्वातंत्र्यानंतर मग त्या ठिकाणी समाजकंटकाच्या माध्यमातून समाधी उद्ध्वस्त करण्यात आली, विहीर बुजवण्यात आली आणि त्या ठिकाणी अतिक्रमणाचा एक प्रकारे सुरू झाला. आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी सातबारासुद्धा 21 गुंठे मठाच्या नावाने जी होती ते पुन्हा खसरापत्राने सातबारा शाळेच्या नावे आलेलं आहे. आणि आमचं म्हणणं एवढं आहे का तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम किंवा कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा कुठल्याही प्रकारचं फूट असं विविध कार्य त्या ठिकाणी होऊ नये. शाळेच्या माध्यमातून तिथं शिक्षणाचं कार्य व्हावं. आणि मठाने जे 21 गुंठे जागा राखून ठेवलेली आहे सर्व नंबर 142 म्हणजे ती जागा समाधीची सुरक्षित करून त्याचा स्वतंत्र सातबारा करून नंतरच त्यांनी आपले जे शिक्षणाचं जे काही बांधकाम किंवा ज्या काही त्या ठिकाणी त्यांना कार्य करायचं आहे ते करू शकतात. आपण एक मागणी केली की त्याला आमच्या गुरूंचं नाव द्यावं. तर शाळा किंवा जे काही आपण संस्था जे काही क्रीडांगण आपण करत आहे याचे मूळ मालक जे आहे ते करमळय्या गुरु करबसय्या लाचीनमठ संस्थान वचमत आहे. तर आपण जे काय कार्य केलं ते 12 एकर 3 गुंठ्यामध्ये तिथे जे काही आपलं शिक्षणाच्या माध्यमातून कार्य कराल त्याला कमळय्या गुरु करबसय्या यांचं नामाभिधान द्यावं. आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वे नंबर 139 मधले 21 गुंठे मठाच्या नावे केल्यानंतर मग त्या ठिकाणी करावं एवढंच आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि आमचा सर्वे नंबर 142 मधील 21 गुंठे जागा मठाच्या नावे समाजाचा सुरक्षित करून स्वतंत्र केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण वा बांधकाम त्या ठिकाणी करण्यात येऊ नये. अन्यथा समाज बांधव मठाधिपती सर्व साधू संत या ठिकाणी एकत्र येतील, धरणे आंदोलनं करतील, उपोषणे करतील, अन्नत्याग करतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जे या ठिकाणी त्या जागा आणि समाजाचे पवित्र स्थान धर्माची भावना दुखावू नये श्रद्धेचं ते स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ इतकं त्या ठिकाणी सांगतो. आणि सर्वांना या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला व राष्ट्रीय मंडळीला विनंती करतो तर ते धार्मिक बाब आहे, समाजाची बाब आहे, प्रतिष्ठेची बाब आहे, श्रद्धा त्या ठिकाणी त्या समाजी स्थळाची अवहेलना होऊ नये, तिथे कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये. 21 गुंठे जागा वगळून बाकीच्या जागी आपण शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून जे करता येईल ते करा. 12 एकर 3 गुंठ्याला आमचा विरोध नाही, पण 21 गुंठे स्वतंत्र मठाच्या नावे होऊन सुरक्षित झाल्याशिवाय मात्र तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम किंवा अतिक्रमण खड्डे वगैरे करणे काहीही करू नये.